माझं नाव नीलम प्रमोद मोरे आहे। मी सिलेक्ट फॉरेन एज्युकेशन 1 वर्ष झालं आहे अकॅडमीमध्ये। मी माझ्या एका फ्रेंडमुळे त्याने सजेस्ट केलं की तू एकदा इथे जाऊन ट्राय कर। त्याने लिटरली ऑलमोस्ट सगळे पुण्यामधले अकॅडमीज बघितले होते आणि जे सजेस्ट केलं मी तू इथे जाऊन बघ। आणि आय गेस हे पहिलं असं होतं मी कुठेच गेले नाही, इथे डायरेक्ट आले आणि एका मॅम बरोबर एकदा भेटून, नम्रता मॅम बरोबर एकदा भेटून मला जे असं वाटलं की नाही दिस इज राईट। कॉज मी एकदा अगोदर दुसरीकडे गेले होते खूप 2 वर्ष अगोदर, तेव्हा मला असं वाटलं होतं की ते खूप मॅनिप्युलेटिंग आहे। जे मला हवंय ते त्या लेवलला दे आर लाईक मॅनिप्युलेटिंग, तू तिथे नको जाऊ, तू दुसरीकडे जा। मग जेव्हा नम्रता मॅमला भेटले तेव्हा लाईक की तुला कुठे पाहिजे आपण तिथे ट्राय करू, नाही झालं परत ट्राय करू। मला ते खूप आवडलं। ते असं काही फॉर्मल नव्हतं की हेच करायचे तेच करायचं नाही, म्हणजे तुला हे हवंय ओके डन। मॅमला किती वाजता कॉल करा, सकाळी 6 वाजता, संध्याकाळी 4 वाजता, मॅम इज ऑलवेज अवेलेबल। काही इश्यू आला मॅम लगेच ठीक आहे मी बघते, नसेल तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे नंबर मी कॉन्टॅक्ट करते, तू कॉन्टॅक्ट करते। मी कधी विसरले तर मॅम त्यांना सांगायचे की कॉन्टॅक्ट कर। बट ही जर्नी जी आतापर्यंत आहे 1 वर्षाची, जे मी डिप्लोमा झाल्यानंतर विचार केला होता की मला अब्रॉडला जायचं आहे, ते फायनली माझ्या डिग्री नंतर होतं आहे ऑब्व्हियसली, बट इट्स वॉट ड्रीम कम ट्रू बिकॉज ऑफ नम्रता मॅम सिलेक्ट फॉरेन एज्युकेशनमुळे। बरेच सारे हात होते जे माझ्या मागे होते, जे मला नेहमी पुश करत होते। मी कधी डाऊट घेतला, फॅमिलीने कधी थोडेसे एक स्टेप बॅक गेले ते की नको म्हणून, बट मॅम वॉज ऑलवेज देअर की नाही नीलम करायचं, आपलं ठरलंय ना तर करायचं। हे जे एनकरेजिंग वर्ड्स होते ना ते नेहमी मला पुश करत राहिलं। झालं अप्स अँड डाऊन्स आले पण मॅम नेहमी तिथे होते। सो थँक्यू सो मच, मी खूप आभारी आहे सिलेक्ट फॉरेन एज्युकेशनची। थँक्यू।